नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात उपवास ही फक्त परंपरा नाही तर श्रद्धा आहे. एकादशी, सोमवार, गुरुवार आणि चतुर्थी अनेक लोक नियमित उपवास करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, उपवास फक्त देवासाठी नाही तर आपल्या शरीरासाठीही खूप फायदेशीर असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उपवासाचे 7 महत्त्वाचे आरोग्यदायी फायदे आणि उपवासाच्या योग्य पद्धती. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण बघूया उपवास म्हणजे नेमकं काय. उपवास म्हणजे उपाशी राहणे नाही, तर उपवास म्हणजे हलका आहार, पचनाला विश्रांती आणि मनाला शांतता. पूर्वीचे लोक विज्ञान जरी जाणत नसले तरी त्यांना अनुभवाने हे माहिती होतं, म्हणून त्यांनी उपवास परंपरेत आणलं. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. एक शेतकरी होता. तो रोज त्यांच्या बैलांना कामाला लावत असे, पण एक दिवसही त्यांना विश्रांती देत नव्हता. काही दिवसांनी बैल आजारी पडला. तेव्हा गावातील एका वडीलधाऱ्यांनी सांगितलं की जितकं काम महत्त्वाचं आहे तितकंच विश्रांतीही महत्त्वाची आहे. मित्रांनो, आपल्या शरीराची हीच गोष्ट आहे. आपण रोज खातो, सकाळी खातो, दुपारी खातो आणि संध्याकाळी सुद्धा खातो. पचन संस्थेला विश्रांतीच मिळत नाही. उपवास म्हणजेच शरीराला दिलेली विश्रांती. आता आपण बघूया उपवासाचे 7 महत्त्वाचे फायदे. तर सर्वात पहिला फायदा म्हणजे पचन संस्थेला विश्रांती मिळते. आपण रोज दिवसातून 3 ते 4 वेळा खातो. पोट, लिव्हर, आतडी ही अवयव सतत काम करत असतात. उपवासाच्या दिवशी पचनसंस्थेला आराम मिळतो. ॲसिडिटी आणि अपचन कमी होण्यास मदत होते आणि पोट हलकं वाटतं. दुसरं म्हणजे शरीरातील साफसफाई होण्यास मदत होते. जेव्हा आपण कमी खातो तेव्हा शरीर एनर्जी डायजेशनमध्ये कमी वापरतं आणि शरीरातील खराब किंवा नको असलेले पदार्थ काढण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळे शरीर हलकं वाटतं, त्वचा सुधारते आणि थकवासुद्धा कमी जाणवतो. तिसरं म्हणजे वजन नियंत्रित मदत. आजकाल जास्त खाणे, गोड पदार्थ खाणे आणि कमी हालचाल यामुळे वजन वाढत जाते. दर 15 दिवसांनी हलका उपवास पकडल्यास शरीरातील कॅलरीज कमी होतात आणि मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते. पण उपवासात जर तळलेलं फराळ खाल्ले तर उलटं वजन वाढते. नंबर 4 म्हणजे साखर नियंत्रित राहण्यास मदत. योग्य पद्धतीने केलेला उपवास शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारण्यास मदत करू शकते. शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्याससुद्धा यामुळं मदत होते. 5 म्हणजे मानसिक शांतता आणि ताणतणाव कमी होतो. उपवासाच्या दिवशी पूजा, जप, ध्यान या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे मन शांत होते, विचार स्थिर होतात आणि चिंतासुद्धा यामुळं कमी होते. 6 म्हणजे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. योग्य आहार व उपवास पकडल्यास शरीराची रिपेअर प्रक्रिया सुधारते. सूज आणि इन्फ्लॅमेशन कमी होण्यास यामुळं मदत होते. त्यामुळे लहान-सहान आजार कमी होते आणि शरीर मजबूत राहते. 7 म्हणजे आत्मसंयम आणि इच्छाशक्ती वाढते. हा फायदा खूप महत्त्वाचा आहे. उपवास आपल्याला शिकवतो की मनावर नियंत्रण कसं ठेवायचं, इच्छा नियंत्रित कशी करायची आणि संयम कसा बाळगायचा. याचा फायदा आपल्याला अभ्यासात, कामात आणि जीवनात बघायला भेटतो. हा फायदा मानसिक आणि आध्यात्मिक दोन्ही आहे. तर मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी जी परंपरा आपल्याला दिली आहे ती फक्त श्रद्धा नाही तर ती अनुभवातून आलेले शहाणपण आहे. उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही. उपवास म्हणजे स्वतःची काळजी घेणं आहे. एक दिवस शरीराला विश्रांती देणं, मनाला शांत करणे आणि देवाचं स्मरण करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात जर आपण दर 15 दिवसांनी 1 दिवस स्वतःसाठी दिला तर कदाचित शरीरही निरोगी राहील आणि मनही शांत राहील. म्हणून लक्षात ठेवा, उपवास हा फक्त देवासाठी नाही तर तो आपल्या आरोग्यासाठीही आहे आणि आपल्या मनाच्या शांततेसाठी सुद्धा हा उपवास आहे. धन्यवाद.